नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 6 मधील सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे हा मुद्दा आपण अभ्यासत होतो। तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गांनी आंदोलनं झालेली आहेत। त्यातील एक मार्ग म्हणजेच सशस्त्र क्रांतीचा मार्ग होय। तर सशस्त्र क्रांतिकारकांचे उद्दिष्ट काय होते? तर शासन यंत्रणा खिळखिळीत करणे, सरकारचा किंवा ब्रिटिश सत्तेविषयी भारतीय लोकांच्या मनामध्ये जी काही भीती होती, जो काही दरारा होता, तो नाहीसा करणे आणि क्रांतीच्या मार्गाने ब्रिटिश सत्ता उधळून लावणे हा सशस्त्र क्रांतिकारकांचे काय होते? मुख्य उद्दिष्ट होते। तर प्रारंभीच्या काळातील काही क्रांतिकारी घटकांचा अभ्यास करत असताना पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये उठावाचं आयोजन केलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी सरकारविरुद्ध उठाव केलेला आहे। पुण्यामध्ये प्लेग हा साथीचा रोग पसरलेला असताना जो काही प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी कमिशनर रँड हा जो काही ब्रिटिश अधिकारी होता, यांनी या काळामध्ये पुण्यातील जनतेवर अनन्वित असे अत्याचार केलेले आहे। यामुळे चाफेकर बंधूंनी, दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर यांनी या जुलमी अधिकाऱ्याची रँडची काय केलेली आहे? पुण्यामध्ये हत्या केलेली आहे। यानंतर 1899 मध्ये गणेश दामोदर सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर, जे इतिहासामध्ये विदा सावरकर म्हणून ओळखले जातात, यांच्या पुढाकाराने नाशिक येथे क्रांतिकारकांची मित्रमेळा ही गुप्त संघटना स्थापन झालेली आहे आणि याच संघटनेचे 1904 मध्ये अभिनव भारत हे नामांतर या ठिकाणी झालेलं आहे। आणि 1904 मध्येच विदा सावरकर हे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले आहेत आणि त्यांनी इंग्लंडमधून या अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मये, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केलेली आहे। विदा सावरकर यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र लिहिलेले आहे। त्याचप्रमाणे 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथसुद्धा विदा सावरकरांनी लिहिलेला आहे। यानंतरची पुढची संघटना होती बंगालमधील अनुशीलन समिती। तर अनुशीलन समितीची स्थापना अरविंद घोष व त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष यांनी केलेली आहे। तर या दोन संघटनांचे जे काही क्रांतिकार्य होतं किंवा क्रांतीमध्ये जे काही योगदान होतं त्याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण की अभिनव भारत असेल किंवा अनुशीलन समिती असेल, या भारतामध्ये स्थापन झालेल्या किंवा भारतीय क्रांतिकारांनी भारतामध्ये स्थापन केलेल्या संस्था होत्या। परंतु असेही काही क्रांतिकारक होते की त्या भारतीय क्रांतिकारकांनी परदेशामध्ये सुद्धा काही क्रांतिकारी संघटनांची स्थापना केलेली होती आणि परदेशामधून भारतीय क्रांतिकारकांना मदत केलेली होती। याचा अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिली संघटना आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे स्थापन केलेली इंडिया हाऊस। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली आहे आणि या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असत। म्हणजेच ही जी काही इंडिया हाऊस ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये स्थापन केलेली संघटना होती किंवा संस्था होती। या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात असे आणि त्यांच्याच गटातील मॅडम मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी इंडिया हाऊस या संघटनेच्या एक सदस्य असतील किंवा सदस्य मॅडम भिकाजी कामा यांनी काय केलेलं आहे, तर त्या एक समाजवादी क्रांतिकारक होत्या आणि त्यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे जे काही जागतिक समाजवादी परिषद भरलेली होती, म्हणजे संपूर्ण जगातील समाजवादी नेते या परिषदेमध्ये उपस्थित होते। त्या जागतिक परिषदेमध्ये त्यांनी सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी मादाम कामा यांनी काय केलेलं आहे, तर भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा जागतिक पातळीवर उपस्थित केलेला आहे आणि याच परिषदेमध्ये मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेतील जो काही भारताचा ध्वज होता, तो भारताचा ध्वज सर्वप्रथम काय केलेला आहे, फडकवलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी मादाम कामा यांनी काय केलेलं आहे,
तर भारतीय क्रांतिकारकांच्या स्वप्नातील जो काही ध्वज होता तो ध्वज सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी काय केलेला आहे, फडकवलेला आहे. पंजाबमधील मदनलाल धिंगरा जे आहेत ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते आणि त्या ठिकाणी हे जे काय मदनलाल धिंगरा आहेत हे मदनलाल धिंगरा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची विदा सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी भेट झालेली आहे किंवा त्यांच्या ते कार्याच्या संपर्कात आलेले आहे. आणि यानंतर विदा सावरकर यांच्या संपर्कात आल्यानंतर मदनलाल धिंगरा हे अभिनव भारत संघटनेचे सदस्य झालेले आहे. आणि मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली याचा काय केलेला आहे, तर या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलेले आहे. तर ठार का केलेला आहे, तर हा जो काही कर्झन वायली अधिकारी होता हा कर्झन वायली विदा सावरकर यांच्या मागावर होता किंवा त्यांच्या शोधात होता. म्हणून विदा सावरकर यांच्या शोधामध्ये असणारा हा जो काही ब्रिटिश अधिकारी होता कर्नल वायली याचा मदनलाल धिंगरा यांनी वध केलेला आहे किंवा त्याला ठार केलेला आहे. आणि त्याबद्दल ब्रिटिश शासनाने किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना फाशीची शिक्षा दिलेली आहे. अशा रीतीने आपल्याला मदनलाल धिंगरा यांचं या ठिकाणी कार्य सांगता येईल. अशा रीतीने आपल्याला इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या ज्या काही संघटना होती मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेली इंडिया हाऊस ही असेल, या इंडिया हाऊस आणि विदा सावरकर यांच्या संपर्कात आलेले जे काही मदनलाल धिंगरा आहेत यांनी कर्झन वायली याची हत्या केलेली आहे. आता फक्त ब्रिटनमध्येच किंवा इंग्लंडमध्येच त्या ठिकाणी क्रांतिकारी संघटना किंवा क्रांतिकारी चळवळी स्थापन झालेल्या आहेत का, तर असं नाही. इंग्लंडप्रमाणेच या ठिकाणी अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केलेली होती. अमेरिका व कॅनडा या ठिकाणी गदर या संघटनेची काय केली होती, स्थापना केलेली होती. भारतामध्ये ब्रिटिशांचा व्यापार सुरू झाल्यानंतर अनेक भारतीय लोक इतर देशांमध्ये जाऊन काय झाले, व्यापाराच्या निमित्ताने असेल, नोकरीच्या निमित्ताने झाले असेल, स्थायिक झालेले होते किंवा शिक्षणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ते गेलेले होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये काही क्रांतिकारी संघटना स्थापन केलेल्या होत्या. त्याच्यामध्येच या ठिकाणी अमेरिका व कॅनडामध्ये स्थापन झालेले आपलं काय सांगता येईल, गदर संघटना येईल. तर मग या संघटनेचे प्रमुख कोण होते, तर लाला हरदयाळ, भाई परमानंद, पांडुरंग सदाशिव खानजोगे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे काय होते, प्रमुख होते. गदर संघटनेचे प्रमुख कोण होते, तर लाला हरदयाळ, भाई परमानंद, पांडुरंग सदाशिव खानजोने हे जे काय आहेत हे गदर संघटनेचे काय होते, प्रमुख होते. आता गदर म्हणजे काय, तर गदर म्हणजे विद्रोह. गदर म्हणजे काय, थोडक्यात त्या ठिकाणी विद्रोह किंवा त्या ठिकाणी उठाव. गदर नावाचा चित्रपट सुद्धा त्या ठिकाणी हिंदीमध्ये आहे. तर गदर म्हणजे काय, त्या ठिकाणी गदर म्हणजे विद्रोह किंवा उठाव. तर ही जी काय गदर संघटना होती या गदर संघटनेचे गदर हे काय होते, मुखपत्राचे नाव होते किंवा या संघटनेने आपल्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करण्यासाठी गदर नावाचे काय केलेले होते, वृत्तपत्र सुरू केलेले होते. ही जी काय गदर ही संघटना होती या संघटनेने गदर नावाचे काय केलेले होते, मुखपत्र सुरू केलेले होते. आणि या मुखपत्राच्या माध्यमातून ही जी काही संघटना आहे ही संघटना आपल्या क्रांतिकारी विचारांचं काय करत असे, प्रसार करत असे. गदर हे जे काही वृत्तपत्र होते या वृत्तपत्रामधून आपल्या क्रांतिकारी विचारांचं काय करत असे, प्रसार करत असे. यानंतर हे जे काय हे झालं परदेशातील कार्य. आता परदेशातील कार्याचा विचार करताना विशेषतः श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेली लंडन येथे असणारी इंडिया हाऊस ही संस्था आणि अमेरिका व कॅनडामध्ये स्थापन झालेली गदर संघटना या दोन संघटना विशेषतः लक्षात असू द्या. यानंतर हे जे काही क्रांतिकारक होते या क्रांतिकारकांना क्रांती कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर कशाची आवश्यकता होती, हे जे काही क्रांतिकारक होते या क्रांतिकारकांना क्रांती कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची आवश्यकता होती. कारण का, तर जे काही शस्त्रास्त्रे असतील ही शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची आवश्यकता होती. मग हा पैसा जमा करण्यासाठी क्रांतिकारकांनी कोणता मार्ग अवलंबलेला आहे, तर क्रांती कार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी हे क्रांतिकारक काय करत असत,
सरकारी खजिना लुटत असत. तर यातूनच या ठिकाणी क्रांतिकारकांना क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी काकोरी हे जे काही उत्तर प्रदेशातील स्टेशन आहे, या उत्तर प्रदेशातील काकोरी हे जे काही स्टेशन आहे, या स्टेशनवर काय केलेलं आहे, तर क्रांतिकार्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे, हा पैसा जमा करण्यासाठी क्रांतिकारकांनी काय केलेला आहे, हा सरकारी खजिना काय केलेला आहे, लुटलेला आहे. तो कुठे लुटलेला आहे, तर काकोरी हे जे काही उत्तर प्रदेशातील ठिकाण आहे, या ठिकाणावर किंवा या स्टेशनवर हा सरकारी खजिना लुटलेला आहे आणि यालाच या ठिकाणी काकोरी कट असे म्हणतात. तर थोडक्यात काकोरी कट म्हणजे काय किंवा कशाला म्हणजे काकोरी कट, तर क्रांतिकारकांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा ब्रिटिश सरकारचा खजिना उत्तर प्रदेशातील काकोरी या स्टेशनजवळ ताब्यात घेतला किंवा लुटला, यालाच काकोरी कट असे म्हणतात. मात्र या काकोरी कटानंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, तर या काकोरी कटानंतर ब्रिटिशांनी तात्काळ कारवाई करून क्रांतिकारांना काय केलेलं आहे, अटकेत टाकलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी या काकोरी कटामध्ये जे काही आरोपी सहभागी होते, या सर्वांना अटक करून तात्काळ त्यावर क्रांतिकारकांवर कारवाई करून त्यांना काय केलेलं आहे, अटकेत टाकलेलं आहे व त्यांच्यावर काय केलेलं आहे, खटले चालवलेले आहे. तर या काकोरी कटामध्ये कोण कोण समाविष्ट होतं, तर काकोरी कटामध्ये समाविष्ट होते त्या ठिकाणी अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंह, राजेंद्र लाहोरी हे या काकोरी कटामध्ये काय होते, सहभागी होते. काकोरी कटामध्ये सहभागी कोण कोण होतं, तर पुन्हा मी नाव वाचतो त्या ठिकाणी अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंह, राजेंद्र लोहारी हे काकोरी कटामध्ये सहभागी असणारे या ठिकाणी क्रांतिकारक होते. या सर्व क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी काय दिलेलं आहे, फाशी दिलेली आहे किंवा या सर्व क्रांतिकारांना नंतर फाशी देण्यात आलेली आहे. अशा रीतीने आपल्याला काकोरी कट याविषयी थोडक्यात माहिती सांगता येईल. आणि याच क्रांती दरम्यान किंवा याच दरम्यानमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे, तर याच काळामध्ये भारतात कार्ल मार्क्सचे क्रांतिकारी विचार अनुसरणाऱ्या तरुणांचा एक साम्यवादी पक्ष स्थापन झालेला आहे. म्हणजे कार्ल मार्क्स जो आहे, हा जो काय आहे, हा कार्ल मार्क्स हा साम्यवादाचा पुरस्कार होता किंवा क्रांतिकारकांचे हित जपणारा विचारवंत म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. हे जे हा जो काय कार्ल मार्क्स आहे, या कार्ल मार्क्सच्या विचारांचा प्रसार जगामध्ये झालेला आहे आणि याच कार्ल मार्क्सच्या क्रांतिकारी विचारांचा अनुसरण करणारा भारतामध्ये साम्यवादी पक्ष काय झालेला आहे, स्थापन झालेला आहे. म्हणजे कार्ल मार्क्सच्या विचारांचा अनुसरण करणारा किंवा त्या विचारांचा त्या ठिकाणी त्या विचारांवर ठाम असणारा, त्या विचारांवर त्या ठिकाणी प्रेम करणारा एक साम्यवादी वर्ग किंवा साम्यवादी पक्ष भारतामध्ये स्थापन झालेला आहे. आणि या साम्यवादी पक्षाचं उद्दिष्ट काय होतं, तर साम्यवादी पक्षाचं उद्दिष्ट काय होतं, वसाहतवादी ब्रिटिश राज्य उलथवून श्रमिकांचे राज्य स्थापन करणे. म्हणजेच या ठिकाणी जे काही ब्रिटिशांचं वसाहतवादी राज्य होतं, हे वसाहतवादी राज्य नष्ट करून श्रमिकांचे राज्य स्थापन करणे, म्हणजेच या ठिकाणी कामगारांचे राज्य स्थापन करणे. श्रमिकांचे राज्य स्थापन करणे म्हणजेच काय, तर कामगारांचे राज्य स्थापन करणे हे साम्यवादी पक्षाचे जे काही तरुण होते, या तरुणांचं काय होतं, उद्दिष्ट होतं. आणि या विचारसरणीच्या तरुणांवर सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नावरून काय केलेलं आहे, ब्रिटिशांनी खटला चालवलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ब्रिटिशांना कार्ल मार्क्सचा जो काही साम्यवादी विचार होता, या साम्यवादी विचारांची त्या ठिकाणी भीती वाटत होती. म्हणून ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, तर साम्यवादी विचारांचा अनुसरण करणारे जे काही तरुण होते, या भारतीय तरुणांवर सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे खटले चालवलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये जे काही खटले चालवलेले आहेत, त्या खटल्यांमधील मिरज खटला आणि कानपूर खटला हे जे काही 2 खटले आहेत, हे 2 खटले इतिहासामध्ये विशेष त्या ठिकाणी गाजलेले आहेत. आणि हे जे काही 2 खटले होते, मिरज खटला आणि कानपूर खटला, या खटल्यांमध्ये श्रीपाद अमरूप डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर
यांचा समावेश होता. मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी 1920 नंतर जगामध्ये कार्ल मार्क्स हा जो काही साम्यवादी क्रांतिकारक होता त्याच्या विचारांचा झपाट्याने प्रसार होऊ लागला आणि त्याचंच हे म्हणून या ठिकाणी भारतामध्ये सुद्धा साम्यवादी विचारांच्या अनुसरण करणारा एक वर्ग निर्माण झालेला आहे, एक तरुणांचा वर्ग निर्माण झालेला आहे आणि या तरुण वर्गाने भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना केलेली आहे. तर साम्यवादी पक्षाची स्थापना केलेले हे जे काही तरुण होते त्यांचं उद्दिष्ट काय होतं, तर वसाहतवादी ब्रिटिश राज्य नष्ट करून श्रमिकांचे राज्य स्थापन करणे किंवा कामगारांचे राज्य स्थापन करणे हे साम्यवादी तरुणांचं काय होतं, लक्ष्य होतं. मात्र ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, तर सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नावरून हे जे काही साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते होते किंवा त्याच्यामध्ये सहभागी असणारे तरुण होते यांच्यावर काय केलेलं आहे, मिरज आणि कानपूर या ठिकाणी खटले गाजवलेले आहेत आणि या खटल्यांमध्ये श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर यांचा या ठिकाणी समावेश होता. अशा प्रकारे आपल्याला साम्यवादी पक्षाचं भारताच्या क्रांतिकारी चळवळीतील कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आपण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या क्रांतिकारी विचारांचा अभ्यास करणार आहोत. तर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण क्रांतिकारक हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. हे जे काही क्रांतिकारक होते राजगुरू, भगतसिंग, सुखदेव हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे कार्यकर्ते होते. म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही एका धर्माचा त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रभुत्व नव्हतं. धर्मनिरपेक्ष म्हणजे ते कोणत्याही एका धर्माला, विशिष्ट धर्माला त्या ठिकाणी मानणारे नव्हते. तर हे जे काय आहे या क्रांतिकारकांनी 1928 मध्ये काय केलेलं आहे, तर 1928 मध्ये त्यांनी दिल्ली येथे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी 1928 मध्ये दिल्ली येथे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि या संघटनेचं उद्दिष्ट काय होतं किंवा हेतू काय होतं, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हिची जी काही 1928 मध्ये स्थापना झालेली होती याचा उद्देश काय होते, तर भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे काय होते, उद्दिष्ट होतं. 1928 मध्ये स्थापन झालेली जी काही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना होती, या संघटनेचे उद्दिष्ट काय होते, तर भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार यांचे शोषण करणारी अन्यायी व्यवस्था उलथवून टाकायची होती. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे या कामासाठी या संघटनेचा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र विभाग होता. म्हणजेच शस्त्रास्त्रे गोळा करणे व जे काही कार्यक्रम असेल किंवा जे काही कार्यक्रमाची योजना केलेली असेल त्या कार्यक्रमाची प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी करणे यासाठी या संघटनेचा एक स्वतंत्र विभाग होता. तो कोणता होता, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि याचे प्रमुख कोण होते, तर याचे प्रमुख हे चंद्रशेखर आझाद होते. म्हणजेच या ठिकाणी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचा एक उपविभाग होता हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि ह्याचे काय स्वतंत्र विभाग होता, याचं कार्य काय होतं, तर क्रांतिकार्यासाठी आवश्यक असणारे शस्त्रास्त्रे गोळा करणे, त्याचप्रमाणे जे जे काही कार्यक्रम आखले असतील त्या कार्यक्रमांची काय करणे, अंमलबजावणी करणे. ही जी काही संघटना आहे या संघटनेच्या सदस्यांनी अनेक त्या ठिकाणी धाडसी कृत्य करून काय केलेलं आहे, तर ब्रिटिशांवर
आपली वचक किंवा ब्रिटिशांच्या मनामध्ये एक प्रकारची क्रांतिकारकांची भीती ही निर्माण केलेली आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्याला काय केलेलं आहे, धडा शिकवलेला आहे. म्हणजेच भगतसिंग व राजगुरू यांनी काय केलेलं आहे, लाला लजपतराय जे पंजाबचा वाघ म्हणून या ठिकाणी ओळखले जातात, लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्यावर काय केलेला आहे, हल्ला केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नागरी हक्काची पायमल्ली करणारी 2 विधेयके ब्रिटिश सरकार मध्यवर्ती विधिमंडळामध्ये दाखल करणार होते. म्हणजे या ठिकाणी नागरी हक्काचं म्हणजे सर्वसामान्य जे काही भारतीय लोक होते किंवा सर्वसामान्य नागरिक होते, त्यांचे जे काही नागरी हक्क आहे, या नागरी हक्कांवर गदा आणणारे किंवा नागरी हक्क कमी करणारे, नष्ट करणारे 2 विधेयक ब्रिटिश सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केलेली होती. आणि याचा निषेध करण्यासाठी किंवा ही जी काही नागरी हक्काची पायमल्ली करणारी विधेयकं ब्रिटिशांनी सादर केली होती, त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बुटकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात काय केलेलं आहे, बॉम्बस्फोट केलेला आहे. आणि बॉम्बस्फोट करून ते काय झालेले आहेत, पळून गेलेले नाहीत, तर ते पोलिसांच्या स्वाधीन झालेले आहेत. म्हणजेच बॉम्बस्फोट करण्याचा हेतू काय होता, की ब्रिटिश सरकार हे बहिरं आहे आणि ब्रिटिश सरकारने ही विधेयकं लागू करू नयेत यासाठी ब्रिटिश सरकारला जागं करण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी हा या ठिकाणी बॉम्बस्फोट केलेला आहे. आणि यानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना काय झालेले आहे, अटक झालेली आहे. आणि 1931 मध्ये लाहोर येथे त्यांना काय केलेलं आहे, फाशी देण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेलं आहे आणि क्रांतिकारकांना मदत करतात किंवा अनेक जे काही ब्रिटिश अधिकाऱ्यांची भारतामध्ये क्रांतिकारकांनी हत्या केली त्याच्या पाठीमागे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा हात आहे, अशा प्रकारचे राजद्रोहाचे आरोप त्यांच्यावर लादून ब्रिटिशांनी काय केले, त्यांना फाशी दिलेली आहे. तर हे काही चंद्रशेखर आझाद आहेत. चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी संघर्ष केला व त्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी वीरमरण किंवा हुतात्मा प्राप्त झालेला आहे. अशा रीतीने आपल्याला भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या कार्याची या ठिकाणी माहिती सांगता येईल. यानंतर सूर्यसेन हे बंगालमधील क्रांतिकारक गटाचे काय होते, प्रमुख होते. सूर्यसेन हे बंगालमधील क्रांतिकारकांचे काय होते, बंगालमध्ये क्रांतिकारकांचा जो काही गट होता, या क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते, सूर्यसेन होते. या सूर्यसेन यांनी बंगाल प्रांताचे काय केलेले, शस्त्रास्त्रे ताब्यात घेतलेली आहे आणि शस्त्रास्त्रे ताब्यात घेऊन ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये काय केलेले आहेत, चळवळ करत होते. मात्र ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये चळवळ करत असतानाच सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी हे पोलिसांच्या हाती सापडलेले आहेत आणि सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा काय केलेली आहे, देण्यात आलेली आहे. म्हणजेच सूर्यसेन व त्यांच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश शस्त्रास्त्रे ताब्यात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये चळवळ करत असताना, सशस्त्र क्रांती करत असताना त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेलं आहे व त्यांच्यासह त्यांच्या 12 साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि याच गटातील कल्पना दत्त या जे काही महिला क्रांतिकारक होत्या त्यांना त्या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रीतिलता वड्डेदार ह्या पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिलेली आहे. म्हणजेच काय, त्या पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, तर त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी वीरमरण काय केलेलं आहे, पत्करलेलं आहे किंवा स्वतः त्या ठिकाणी प्राणाचा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे, परंतु ते ब्रिटिशांच्या हाती लागलेलं नाही. यानंतर शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड याला काय केलेलं आहे, ठार केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता ही जी काही मी तुम्हाला नावं वाचलेली आहेत, कल्पना दत्ता असतील, त्यानंतर प्रीतिलता वड्डेदार असतील, त्यानंतर शांती घोष, सुनीती चौधरी, ह्या 4ही त्या ठिकाणी काय आहेत, महिला क्रांतिकारक आहेत.
यावरून आपल्याला असं म्हणता येईल की क्रांतिकारकांमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे क्रांतिकारकांचं योगदान आहे, त्याप्रमाणे महिला क्रांतिकारकांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती देऊन, आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या क्रांतिकारकांना काय केलेलं आहे, मदत केलेली आहे किंवा क्रांतिकार्यामध्ये त्या सक्रिय सहभागी झालेल्या आहेत. म्हणजेच अशा रीतीने आपल्याला क्रांतिकारकांचं कार्य या ठिकाणी सांगता येईल. यानंतर बीनादास व यांना पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांना दोघींना त्या ठिकाणानंतर फाशी दिलेली आहे. यानंतर बीनादास यांनी काय केलेलं आहे, तर बीनादास या क्रांतिकारकांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात टेनले जॅक्सन या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बीनादास या ज्या काही क्रांतिकारक होत्या, त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवी पदार्पण समारंभ सुरू असताना जो काही बंगालचा गव्हर्नर होता स्टॅनले जॅक्सन याच्यावर गोळ्या झाडून त्याला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांचा तो प्रयत्न काय झालेला आहे, अयशस्वी झालेला आहे आणि त्यांना 9 वर्षे सशस्त्र कारावास हा भोगावा लागलेला आहे किंवा स्वीकारावा लागलेला आहे. अशा रीतीने आपल्याला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये असणारे क्रांतिकारकांचं योगदान हे सांगता येईल. आता क्रांतिकारकांच्या योगदानाचा विचार करत असताना या ठिकाणी क्रांतिकारकांच्या कार्यातून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत किंवा भीती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना जे काही साहस दाखवलेलं आहे, जे काही धाडस दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर या क्रांतिकारकांच्या साहसामुळे, धाडसामुळे ब्रिटिश सत्तेविषयी भारतीय जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असणारी जी काही भीती आहे, ती भीती काय झालेली आहे, कमी झालेली आहे किंवा भीती काय झालेली आहे, दूर झालेली आहे. आणि ही भीती दूर झाल्यामुळे पुढे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ज्या काही सशस्त्र प्रतिकाराच्या चळवळी झाल्या, त्या चळवळीमध्ये हजारो भारतीयांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजेच या क्रांतिकारकांनी काय केलेलं आहे, तर भारतीय जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेविषयी असणारी जी काही भीती होती, ती भीती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि क्रांतिकारकांच्या कार्याचं मुख्य उद्दिष्टच काय होतं, तर ब्रिटिश सरकारविषयी भारतीय जनतेच्या मनामध्ये असणारी भीती कमी करणे. आणि क्रांतिकारकांनी ज्या पद्धतीने धाडसाने, निर्धाराने ब्रिटिश सत्तेचा विरोध केलेला आहे, त्यातून भारतीय जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेविषयी असणारी भीती आपोआपच काय कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि समर्पण वृत्ती ही क्रांतिकारकांची काय होती, अजोड होती. म्हणजे त्या ठिकाणी स्वतःच्या देशाविषयी असणारं प्रेम आणि स्वतःच्या देशाविषयी असणारी समर्पण वृत्ती किंवा त्याग हा क्रांतिकारकांचा काय होता, अजोड होता. त्यामुळे त्यांचं जे काय आहे ते बलिदान निश्चितच भारतीयांना काय ठरलेलं आहे, स्फूर्तिदायी ठरलेलं आहे, प्रेरणादायी ठरलेलं आहे. आणि यातूनच अनेक भारतीय लोकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे. अशा रीतीने आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हे जे काही क्रांतिकारक आहेत, या क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील पुढचा मुद्दा महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.